शिरोळ तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांनी तालुक्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली आहेत। जयसिंगपूर व कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकांमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना यश मिळालं असलं तरी शिरोळ नगरपालिका निवडणुकीत मात्र तालुक्यातील दोन्ही प्रभावी आमदारांना मोठा धक्का बसलाय। शिरोळ नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांचा अपेक्षित प्रभाव पूर्णतः अपयशी ठरल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलंय। शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार अशोकराव माने यांच्या सूनबाई या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात होत्या। त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले त्यांचे चिरंजीव संपूर्ण पॅनलसह निवडणूक लढवत होते। मात्र मतदारांनी या संपूर्ण पॅनलला नाकारत मोठ्या फरकानं पराभूत केलं। दुसरीकडे शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे सत्ताधारी पॅनलचे प्रमुख नेते असतानाही त्यांच्या गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं। या निकालामुळे शिरोळ शहरातील जनतेनं बदलाचा स्पष्ट कौल दिल्याचं स्पष्ट दिसून आलंय। या दोन्ही आमदारांचा शिरोळ नगरपालिकेत झालेला पराभव हा केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित नसून त्याचे पडसाद संपूर्ण शिरोळ तालुक्यातील राजकारणावर उमटणार आहेत। शिरोळ नगरपालिका ही आता तालुक्यातील प्रमुख सत्ता केंद्र ठरत असून येथील राजकीय दिशा भविष्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकांवरही परिणाम करणारी ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांचं नेतृत्व पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यात यश आलं। विशेष म्हणजे त्यांनी थेट निवडणुकीमध्ये यादव पॅनलला दिलेला पाठिंबा आणि योग्य वेळी घेतलेला राजकीय निर्णय हे निर्णायक ठरले। यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा गणपतराव दादांचा प्रभाव वाढताना दिसून येतोय। शेतीसाठी केलेलं क्षारपाडमुक्तीचं भरीव काम, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी घेतलेली ठाम भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे गणपतराव पाटील यांना तालुक्यात मोठं जनसमर्थन लाभलंय। शिरोळ नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावी राजकीय वाटचालीची ठोस सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते जयसिंगपूर व कुरुंदवाड वगळता आता शिरोळमधूनच तालुक्याची राजकीय सूत्र हलणार आहेत। शिरोळ नगरपालिकेत तालुक्यातील 2 आमदारांचा झालेला पराभव येणाऱ्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच विधानसभा निवडणुकांमध्येही स्पष्ट दिसून येणार आहे। एकूणच शिरोळ नगरपालिकेच्या निकालामुळे तालुक्याच्या राजकारणात नवं नेतृत्व पुढे येत असून गणपतराव पाटील यांचंच भविष्यात शिरोळ तालुक्यावर वर्चस्व राहणार अशी चर्चा सध्या तालुक्यातील जनतेच्या मनात जोर धरत आहे। शिरोळ नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा राजकीय बदल पुढील काही वर्षात तालुक्याच्या राजकारणाची दिशा निश्चित करणारा ठरणार यात शंका नाही। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।